एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे. महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनेलचे संपादक मंगेश अवताडे यांच्यासोबत थेट फोनवरून संवाद साधत संचालकांनी उघड केला मोठा प्रकार. मालेगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांचा पर्दाफाश. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव नदीकाठी बेकायदेशीर वाळूसाठे आढळले आणि एवढंच नाही तर या ठिकाणी महसूल विभागाची गाडीही दिसून आली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह. आता प्रश्न जनतेचा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब याकडे लक्ष देणार का? संबंधितांवर कारवाई होणार का? संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे. अन्यथा जनतेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. अन्याय सहन केला जाणार नाही. हॅलो. हॅलो. हा मंगेशजी नमस्कार. हा नमस्ते सर. नमस्ते. म्हटलं आपण ते मध्यंतरी ज्या बातम्या माहेगाव या ठिकाणी ज्या बातम्या लावलेल्या होत्या अच्छा. या संदर्भामध्ये प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची दखल वगैरे घेण्यात आलेली का? सर असा विषय आहे की मध्यंतरी या ठिकाणी मागे हा आपण ज्या आपल्या महाराष्ट्र न्यूजने जी बातम्यांचं दखल घेतली होती, आम्ही या ठिकाणी पाठपुरावा केला होता. हा त्या अनुषंगाने एकदा तहसीलदार यांनी कारवाई केलेली आहे. हा आणि परंतु आता पुन्हा 5-6 दिवसापासून माहेगाव हा. निवडणूक येते, आरोग्य फरांडे आहे हा. आणि आता तर इतकी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की हा. आज या ठिकाणी 16 एप्रिल रोजी हा आम्ही या ठिकाणी आमच्या काही जे प्रतिनिधी आहे हा प्रतिनिधींनी स्वतः या ठिकाणी व्हिडिओ काढलेले आहे. त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की फरांडे आहेत त्याचे मोठे मोठे साठे केलेले आहे हा आणि महसूलची गाडी दरवाजे खोलून या ठिकाणी अतिशय अधिकारी सुस्तपणे झोपलेले आहे. हा आणि म्हणजे आता असा भ्रष्टाचार या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात कोपरगाव तालुक्याचा महसूलचा भ्रष्टाचार अतिशय उघड झालेला आहे. हा या ठिकाणी प्रांत वगैरे कोणी लक्ष देत नाही का किंवा जिल्हाधिकारी वगैरे कोणी लक्ष देत नाही का? सर या ठिकाणी मी तहसीलदार आहे, प्रांताजी आहे, अपर कलेक्टर असेल, जिल्हाधिकारी हा. पंकजी आसे असेल किंवा प्रवीणजी गेदाम असेल, यांना वारंवार या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. हा त्यांनी आदेश दिले परंतु खालचे अधिकारी या ठिकाणी कारवाई करत नाही. आणि परंतु आता हा जो भ्रष्टाचार आहे का मी आपणास या ठिकाणी कळवतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार उघड करावा आहे तुम्हाला एक आवाहन करण्यात येते. नाही 100% आपण मंगेशजी या संदर्भामध्ये संपूर्ण हे करणारच आहोत. पण मग प्रशासनाने जर एवढी धक्कादायक जर प्रकार आहे तर प्रशासनाने याच्यावरती दखल घ्यायला पाहिजे होती. जर यांनी जर जो जगाचा चौथा स्तंभ ज्याला मीडिया बोलले जाते, मीडियाने वारंवार ही बातमी दाखवून देखील जर या प्रकारचा त्या ठिकाणचा प्रशासन जर दखल घेत नसेल तर कदाचित ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग या संदर्भामध्ये एक काम असं करूया आपण या संदर्भामध्ये मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असेल यांना बातमी टॅग करतो. हो हो हो. आणि टॅग करा. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की महसूलचं पथक हा. एक जबाबदार पथक आहे की ज्या अवैध वाहतूक या ठिकाणी होऊ नये हा. म्हणून हे पथक या ठिकाणी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. परंतु त्या पथकावर आजची जी पथक आहे त्या पथकावरच कारवाई झाली पाहिजे. आणि त्या पथकाचे जे अधिकारी आहे त्यामध्ये हा. आज जे जबाबदार अधिकारी आहे त्यांच्या समोर आणि त्यांचे नाव मंगेशजी मला ते त्यांचे नाव वगैरे भेटतील का? आता आम्ही आरटीआय कार्यकर्ते आहे ते आजच्या जे पथक आहे त्यांची नावं देखील या ठिकाणी मागणार आहे. आणि जे ज्यांनी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्यांचं निलंबन, त्यांचं कार्यमुक्ताची या ठिकाणी आपण आपल्या मीडिया मार्फत सतत पाठपुरावा करावा हे आपल्याला आवाहन करण्यात येते. 100% मंगेशजी 100%. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके. धन्यवाद. ओके.